नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला देशी टमाट्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा जाळीवर मी टमाटर भाजून घेतलेले आहे। सगळ्या साइडून असं व्यवस्थित भाजून घ्यायचं। अशा प्रकारे बघा देशी टमाटर होतं। जर तुम्हाला चटणी जास्त पाहिजे असेल तर जास्त भाजलं तरी चालेल। हे मोठ्या आकाराचं आहे, म्हणजे अशा पद्धतीचं बघा हे टमाटे तर भाजून घेऊन बघा असं झालेलं आहे। मी चॉपर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये बघा एक कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा। त्याच्यामध्ये असं कापून कांदा टाकून देऊया। 7 ते 8 पाकळ्या बघा लसणाच्या मी भाजून घेतलेल्या आहेत। आणि ह्या 5 मिरच्या पण मी जाळीवर थोड्या हलक्याशा भाजलेल्या। तुम्ही तव्यावर भाजल्या तरी चालतात। लसूण आणि हिरवी मिरची तुम्ही तव्यावर पण भाजून घेऊ शकता। कोथिंबीर घेतलेली आहे, ती जरा जास्त घेतली आणि देटा सकाळ घेतलेले आहे। जेवढी देटा असतील ना तेवढी घेतली तर अजून चांगले। आता ही पहिले आपण चॉपरमध्ये बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये बघा जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, अशा पद्धतीत बारीक करायचं। तर हे टमाटर जे आपण जाळीवर भाजलं होतं त्याचं वरचं पूर्ण आपण हे काळं काळं काढून घ्यायचं। गोल गोल फिरून भाजायचं, मीडियम गॅसवर करायचं आणि भाजून घ्यायचं। मस्त भाजलं जातं बघा। आणि ही चटणी एक नंबर लागते, करून बघा। चवीला मस्त, तुम्ही भाकरीवर चपातीवर खाऊ शकता। आणि हिला फ्रीजमध्ये तुम्ही 4 ते 5 दिवस ठेवू शकता। वरती नाही राहणार ही, पण फ्रीजमध्ये राहील ती। त्यामुळे काय करायचं, थोड्या पद्धतीत करून बघायचं, थोड्याशा 2-2 दिवसाची जरी केली तरी तुम्ही चालू शकते। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सोबत पराठ्यासंग खाऊ शकता तुम्ही हे। टमाटे बघा मी टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये हे काळं मीठ टाकणार आहे। चवीप्रमाणे टाका, थोडंसं टाकले बघा, अर्ध्या चमच्याला बी कमी आहे काळं मीठ। आणि त्याच्यामध्ये थोडं साधं मीठ टाकणार आहे। दोन्ही मीठं थोडी थोडी टाकायची। ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्याच्यामध्ये तुमच्याकडे भाजलेले जिरे पावडर असेल तरी चिमूटभर टाकली तरी चालेल। आता हे बंद करून घेऊया। लिंबाचा रस जरी थोडासा टाकला तरी चालेल, किंवा आमचूर पावडर जरी असेल तरी टाकले तरी चालेल, पण अशा माझ्या पद्धतीने करा। आता हे मी बारीक करून घेते। बारीक झाले का बघूया आपण आता। बघा मस्त असं बारीक झालेलं आहे। आपल्याला काही जास्त असं बारीक करायचं नाहीये, अशा पद्धतीत झालं पाहिजे बघा। एक नंबर होती एकदम, चवीला तर एक नंबर लागणार। तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर खाऊ शकता। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।